सावरकरांची विनोदबुद्धी किंवा त्यांचा असणारा विनोदी पैलू आपल्यापुढे मांडणार आहे. अगदी बालवयातच सावरकरांच्या अलौकिक अशा विनोदी बुद्धिमत्तेची चुणूक आपल्याला दिसून येते. भगूरला भगत नावाचे मास्तर सावरकरांना होते. भगत मास्तरांनी शाळेत अनेक सुधारणा केल्या. त्यात त्यांनी सिंगल बार, पॅरलल बार अशा व्यायामाच्या सुधारणा केल्या. आता कोणी शाळा तपासण्याकरता आलं की भगत मास्तर त्यांच्यासमोर अशी लुडबुड करायचे आणि सिंगल बार, पॅरलल बार स्वतः त्यांना करून दाखवायचे. सावरकरांनी एकदा हे भगत मास्तर पाहुण्यांसमोर कशी लुडबुड करतात हे आपल्या सगळ्या मित्रांना करून दाखवलं आणि त्यांना हसवलं. हे तिथं प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या डॉक्टर आठल्यांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. उत्तम नकला करून सावरकर विनोद निर्मिती करू शकत होते याचंच हे उदाहरण आहे. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये उच्चवर्गीयांसाठी राखीव खोल्या होत्या. सावरकरांना कधी ते पटलंच नाही. आता या सगळ्या खोल्या उत्तरेकडे होत्या. विनोदाने म्हणा किंवा उपहासाने सावरकरांनी या सगळ्या उत्तरेकडच्या खोल्यांना द नॉर्थ विंग ॲरिस्टोक्रेसी असं नाव दिलेलं होतं. एकदा कधी कुठे कसं काही कळलं नाही, पण सावरकर आणि त्यांचे रूममेट असणारे विष्णू महादेव भट, त्यांचं टोपण नाव भाऊ, असे हे दोघे भाऊंच्या घरी आले. तिथून ते माडीवर आले. खिडकीतून खाली वागतात तर समोर नदी दुथडी भरून वाहत होती. दोघांना प्रश्न पडला, काल तर इथे सडक होती, आता नदी कशी काय? नदी पार करण्याकरता म्हणून दोघे त्यात पोहायला लागले. पहिलं तीर न आल्याने त्यांचे हात दमले, बुडायला लागले आणि वरती खिडकीकडे पाहतात तो अहो आश्चर्य, कारण खिडकीत उभे असणारे दोघे हे स्वतःलाच बुडताना बघत होते. आता खिडकीत उभे असणारे दोघे बुडणाऱ्या दोघांना वाचवण्यासाठी म्हणून जे जोरात धावत खाली यायला लागले, ते पायऱ्यांवरून येत असताना सावरकरांचा पाय घसरला आणि ते गरंगळत खाली आले आणि त्या बसलेल्या हिसक्याने सावरकरांना जी जाग आली आणि शेजारी भाऊ सुरक्षित आहे हे बघून त्यांना बरं वाटलं. श्रोते हो, सावरकर झोपलेले असताना त्यांना हे स्वप्न पडलं. याच प्रसंगावरती सावरकरांनी दिंडी ह्या वृत्तामध्ये स्वप्न नावाचं एक काव्य तयार केलं आणि ते असं म्हणतात की मला हा प्रसंग विनोदी वाटल्याने मी त्याच्यावरती कविता केली. अंधश्रद्धा निर्मूलन या कथेच्या सुरुवातीला शाळेमध्ये झालेला बक्षीस समारंभ आणि तिथे झालेला गोंधळ काय विनोदी पद्धतीने लिहितात होते. मास्तर भाषणाला उभे राहिले. जगत समाचार या वृत्ताचे जगप्रसिद्ध संपादक श्रीयुत बंडोपंत आज आपल्याला अध्यक्षस्थानी लाभले, हे आपले परमभाग्य आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. लहान मुलांना काय वाटलं, वाक्य संपलं की टाळ्या वाजवायच्यात. मास्तर पुढे बोलले, आपल्या शाळेचे संस्थापक श्री दगडू पाटील याच वर्षी पटकीने वारले. मुलांच्या टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. अशा अनेक विनोदी प्रसंगांनी सावरकरांनी ही कथा रंगवलेली आहे. अहो, गांधी आणि गोंधळ, गरमागरम चिवडा, नावच किती विनोदी आहेत. इथे सुद्धा न पटलेल्या विचारांची मीमांसा ही सावरकर विनोदाच्या आधाराने करताना दिसतात. क्षकिरणेची अनुक्रमणिकाच किती गमतीशीर आहे. नट्या पंचगव्य पितात, ही भूतदया की भूतबाधा, संगीत उत्तरक्रिया, संगीत संन्यस्त खड्ग, या सगळ्या नाटकांमध्येही सावरकरांनी अनेक अशी विनोद निर्मिती केली. बरंच सांगता येईल, अनेक मुद्दे सांगता येतील. ह्या माझ्या विवेचनावरून सावरकरांची विनोदबुद्धी स्पष्ट झाली असं मानतो आणि त्या सावरकरांना वंदन करतो. थांबतो. धन्यवाद.
नवनिर्मितीची उत्तुंग प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुस्थानाचा हिंदू मनाचा स्वाभिमान स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राज्य सरकारची हर घर सावरकर समितीच्या वतीनं आयोजित या शिबिरात उपस्थित माझे सर्व सहकारी मित्र, सर्व परीक्षक आणि खास करून मी राज्य सरकारचे या ठिकाणी आभार मानतो. या अशा कालावधीत, ज्या कालावधीत एखाद्या विचाराला, एखाद्या साहित्याला अस्पृश्य ठरवलं जात होतं, अशा कालावधीत तो विचार, ते साहित्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावं म्हणून हा उपक्रम राबवला. खरं तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात वेगवेगळ्या महापुरुषांनी आपल्या परीनं त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढा लढण्याचं काम केलं. त्यांचं वैशिष्ट्य होतं की त्यांनी त्या एकाच क्षेत्रात त्या ठिकाणी काम केलं. परंतु सावरकर हे असं एक व्यक्तिमत्व होतं की त्यांनी साहित्य, क्रांतीचा लढा, स्वतः एखाद्या संघटनेचं, एखाद्या चळवळीचं नेतृत्व करणे, अशा प्रकारचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आपण सावरकरांचं बघतो. खरं तर फक्त साहित्याचा जर विचार करायचा असेल तर सावरकरांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्या पुस्तकातील कोणत्याही पुस्तकाचं मुखपृष्ठ, लेखाचा परिचय, अनुक्रमणिका ही 3 पानं फाडून टाकायची आणि पाठीमागचं जे मलपृष्ठ आहे ते काढून टाकायचं आणि मधलं जर पुस्तक, मधलं जर जो विचार आहे तो जर विचार आपण वाचला, तो विचार ह्या देशातील हिंदू विचार आहे, ह्या देशातील मातृभूमीचा विचार आहे आणि तो मानवतेचा विचार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो विचार आहे तो हिंदू मनाचा विचार आहे. ह्या देशात ज्यावेळी एखाद्या अल्पसंख्याक म्हणून किंवा एखादा विशेष वर्ग म्हणून ज्यावेळी आपण त्याचं अनुयायन करत होतो, त्यावेळी यातील बहुसंख्याक समाजाला, ह्या देशातील बहुसंख्याक विचाराला एक चालना देण्याचं, एक विचार देण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं आहे. आणि तोच विचार या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, समाजापर्यंत गेला पाहिजे, याचा हा पुरेपूर प्रयत्न हर घर सावरकर समितीच्या माध्यमातून होत आहे. सावरकर विचार हे फक्त एक साहित्य नाही, सावरकर हिंदू मनाची प्रेरणा आहे. एक ते प्रगल्भ विचाराचं ते एक नेतृत्व आहे, प्रगल्भ विचाराचं ते एक प्रतिनिधित्व आहे. आणि तो विचार हाच मानवजातीचा विचार आहे, तो एका राष्ट्राचा विचार आहे, मातृभूमीचा विचार आहे. आणि ती जर मातृभूमीचं स्वाभिमान, मातृभूमीचा अभिमान आणि अखंडत्व टिकवायचं असेल तर तो फक्त आणि फक्त सावरकर विचारानुसारच टिकू शकतो. कारण सावरकरांचा विचार हा हिंदू विचार आहे आणि हिंदू विचार हा मानवतेचा विचार आहे आणि तो विचार समाजापर्यंत घेऊन जाणं हे आपल्या सर्वांचं काम आहे आणि ते पुरेपूर आपण पार पाडू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जे प्रशिक्षण वक्ता हे शिबिर या ठिकाणी चालू आहे आणि 4च मिनिटाचा वेळ दिलेला आहे. मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो की आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. सावरकरांना ब्रिटिशांनी एवढी सावरकरांची धास्ती घेतली होती की या ना त्या मार्गातून ब्रिटिशांनी सावरकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला आणि सावरकरांना 2दा जन्मठेप म्हणजे 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि सावरकरांना अंदमानमध्ये नेण्यात आलं. सावरकर हसत हसत अंदमानामध्ये गेले. म्हणजे असं 50 वर्ष आपण काळ्या पाण्याची शिक्षा भोगतोय, मग आता आपलं कसं होईल, हा त्यांच्या मनामध्ये कुठलाही म्हणजे देव, देश, धर्म आणि स्वातंत्र्य हे त्यांच्या डोक्यात बसलं होतं. आणि फक्त आपण आपलं आयुष्य पूर्ण देव, देश, धर्माची सेवा करायची आणि ह्या भारतभूमीची सेवा करायची हे त्यांच्या डोक्यात फिक्स होतं. अंदमानामध्ये सुद्धा गेल्यानंतर सावरकरांना 3ऱ्या मजल्यावरचा शेवटचा कोठडी त्यांना देण्यात आली होती आणि सावरकरांच्या वजना एवढंच त्यांच्या गळ्यामध्ये एक प्रकारचा लोखंडी साखळी दंड घातला होता. 3ऱ्या मजल्यावर चढताना उतरताना सावरकरांना त्या वेदना होत होत्या आणि एवढा मोठा कोलू जो बैलांनी फिरवायचा असतो तो सावरकरांना फिरवण्यासाठी दिला होता. विशेष म्हणजे नारळ सोलून त्याच्यापासून कात्या बनवायचा, हा सुद्धा एक धाडसी, म्हणजे हाताच्या खूप वेदना होत असतात तरीसुद्धा ते सावरकरांना काम दिलं होतं आणि त्यापासून तेल काढण्याचं काम दिलं होतं. पण सावरकर हे डगमगणारे नव्हते आणि सावरकरांनी त्या अंदमानामध्ये सुद्धा सावरकरांचे विचार ते देव, देश, धर्माचं काम करू लागले. सर्व मित्रांना त्यांनी बरोबर घेऊन रात्रीची पाठशाळा त्या ठिकाणी सुरू केली.
त्यांनी कैद्यांना विचारले, तुला लिहायला येते, तुला वाचायला येते? तर प्रत्येक कैदी म्हणायचा, नाही मला लिहायला येत, नाही मला वाचायला येत. म्हणजे शिक्षणाचा कुठं तर अभाव होता. तर सावरकरांनी दिवसभर कोलू चालवून कष्ट करून रात्री ते सर्व सोंगाड्यांना घेऊन म्हणजे जेलाच्या कैद्यांना घेऊन ते तिथं त्यांना शिक्षणाचे धडे देत होते. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की सावरकर तिथं सुद्धा शांत बसले नाहीत आणि कैद्यांना ते सांगितलं त्यांनी की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि आपण देव देश धर्माची सेवा करू, आपलं हे राष्ट्र आपल्याला स्वतंत्र करायचं आहे. बाहेर जाऊन तुम्ही काय करायचं हे सुद्धा सावरकर त्यांना आत बसूनच सांगत होते. म्हणजे तिथून सुद्धा ते देव देश धर्माची आणि राष्ट्राची सेवा स्वतंत्र होण्यासाठी करत होते. सावरकरांनी त्या ठिकाणी 10 वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर त्यांना पुन्हा रत्नागिरी येथे स्नानबद्ध करण्यात आलं. सावरकरांनी तिथं सुद्धा पतित पावन मंदिर बांधलं आणि सर्व 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन त्या मंदिराचा उभारणी केली आणि त्या मंदिराची जे आपण हे म्हणतो की तिथं जे मंदिर केलं ते सर्वांसाठी खुलं केलं आणि ते करत असताना सावरकरांना अतिशय अभिमान वाटत होता. अजूनही बोथट झाली नाही धार छत्रपतींच्या तलवारीची, अजूनही बोथट झाली नाही धार पेशव्यांच्या तलवारीची आणि कुणाची हिंमत नाही सावरकरांचे विचारधारा संपवण्याची. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, सावरकरांच्या विचारधारेशिवाय पर्याय नाही. या महाराष्ट्राच्याच काय या हिंदुस्थानच्या मातीला, या महाराष्ट्राच्याच काय तर या हिंदुस्थानच्या मातीला. आणि टिळक गोखले आगरकर आमची प्रेरणा सावरकर, टिळक गोखले आगरकर आमची प्रेरणा सावरकर, शाहू फुले आंबेडकर आमची प्रेरणा सावरकर, शाहू फुले आंबेडकर आमची प्रेरणा सावरकर. हर हर महादेव, जय श्रीराम, जय जय सावरकर. धन्यवाद. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदयसम्राट तात्याराव सावरकर यांच्या चरणी नमस्कार करून मी सांगतो, मी आबासाहेब कांबळे, संस्थापक बाजीराव पेशवा सैनिक विद्यालय सोलापूर. खरं तर ही माझ्यासाठी स्पर्धा नाही, मी हे शिकायला आलो या ठिकाणी. कारण आता तात्याराव सावरकरांना सांगत असताना, तात्याराव सावरकरांना मांडत असताना फार झालं आपलं. आता बोटीतून उडी टाकली, कात्या कुठला, हे सगळं झालं. पण आता हे तात्याराव सावरकर सांगत असताना, हे करत असताना आपल्याला आता परत आपल्याला बोटीतून उडी टाकायची नाही, परत आपल्याला कुणी अंदमानच्या तुंगात टाकणार नाही. मग काय करायचं आहे? कारण आत्ता जसं भाषणात सांगितलं आधीच्या वक्त्यांनी की तात्याराव सावरकरांच्या विचाराशिवाय या देशाला तारण्यासाठी, या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी, या देशाला संपन्न करण्यासाठी तात्याराव सावरकरांच्या विचारांशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय आता शिल्लक उरत नाही. मग त्या विचारांना पुढे घेऊन जात असताना आपल्याला काय करायचं आहे? त्या विचारांना पुढे घेऊन जात असताना आपल्याला प्रत्यक्ष कृती कशी करायची आहे, आपल्याला काम कसं करायचं आहे, याच्यावरती मी काम करतोय. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर तात्याराव सावरकरांनी या हिंदुत्वाला बळकट करण्यासाठी, कारण देश स्वातंत्र्याच्या मार्गावरती असताना तात्यारावांनी आपलं रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत असताना सुरू केलेलं जे काम होतं, ते काम होतं तात्यासाहेबांचं समाजाच्या अस्पृश्यतेच्या संदर्भातलं तात्यासाहेबांनी केलेलं काम, जाती उच्चाटनावरती तात्यासाहेबांनी केलेलं काम. आणि आता तो वसा आणि तात्यासाहेबांचा तो वारसा पुढे घेऊन जायचा आहे. आणि हा घेऊन जात असताना समाजामध्ये मला काय घेऊन जायचं आहे आणि कशा पद्धतीनं घेऊन जायचं आहे हे शिकण्यासाठी मी या शिबिरात आलेलो आहे. कारण आम्ही आत्ता बघतोय महाराष्ट्रातलं, आपल्या देशातलं वातावरण सगळं गढूळ झालंय. कोणाची सकाळ भगवी झाली, कोणाची दुपार निळी झाली, कोणाची सायंकाळ पिवळी झाली. आम्ही आज वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या आमच्या संघटनामध्ये आम्ही गुंतून पडलेलो आहे. परंतु या ठिकाणी देव, देश आणि धर्माचं काम बघत असताना किंवा या 3 गोष्टींना पुढे घेऊन जात असताना आम्ही त्याच्यावरती काम किती करतोय आणि आम्हाला काम कशा पद्धतीनं करायचं आहे याच्यावरती आम्ही कधी विचार केलाय का? आणि हा विचार करून आपल्याला आपला देश पुढे घेऊन जायचा आहे, आपला देव पुढे घेऊन जायचा आहे, आपला धर्म पुढे घेऊन जायचा आहे. आज आपल्या देशाच्या समोर वेगवेगळी संकट उभा राहत आहेत.
परकीयांचं आक्रमण कमी असेल, पण अंतर्गत आक्रमणांचं आणि अंतर्गत कृत्यांवरती आमचा देश आता पोखरत चालला आहे. हर सावरकर समितीच्या ठाण्यातल्या शिखर परिषदेमध्ये मी सांगितलं होतं, मी त्या ठिकाणी भीती व्यक्त केली होती की आम्ही आता आमच्या देशातून आम्ही पोखरून चाललो आहे. खरं आहे, सत्य आहे, आम्ही हिंदू आहोत, पण हिंदुत्वाची किती आज आमच्याकडे हे प्रखरतेनं आम्ही या ठिकाणी उभा आहोत. मी ठाण्याच्या परिषदेत सांगितलं होतं, हा जरी बहुसंख्य हिंदूंचा देश असेल तर हल्ली हिंदूंच्या हातामध्ये फारसं काही शिल्लक उरलेलं नाही. कारण तात्यारावांनी हे आम्हाला काही वर्षापूर्वी आधी सांगितलेलं होतं. काय राहिलंय आमच्या हाती या ठिकाणी मी सांगू इच्छितो. पणशीकर सर आहेत आणि अकोलकर काका या ठिकाणी आहेत की ठाण्याच्या परिषदेमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही जरी हिंदू म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत असेल तर आमच्या हिंदूंच्या हातामध्ये आता फारसं काही शिल्लक उरलेलं नाही. कारण परवाची गोष्ट मी त्या ठिकाणी सांगितली होती की देशाची वाहतूक व्यवस्था आज आमच्या हिंदूंच्या हातामध्ये राहिलेली नाही. आणि त्याचाच परिणाम मागच्या 8 दिवसापूर्वी आम्ही बघितला आहे. सहज कोणाच्या मनात आलं देश अडवायचा आहे तर चला अडवून टाकू, पण आम्ही हिंदू म्हणून घेत असताना तात्याराव सावरकरांच्या विचारांची आम्हाला कास धरून चालायची आहे, त्या ठिकाणी आम्हाला ती वाट धरून चालायची आहे. आणि या ठिकाणी या पद्धतीचंच आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि हे काम सातत्याने पुढं चालू राहील आणि तात्याराव सावरकरांच्या विचारांना पुढे घेऊन जात राहील. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये स्पर्धक न होता या ठिकाणी मी शिकाय आलो होतो हे परत एकदा मी आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय अखंड हिंदुस्तान. नमस्कार, मी सर्वदमन कैलास बोगळे. या ठिकाणी सावरकरांचं चिरतरुण धैर्यपुरुष सावरकर हा विषय मी या ठिकाणी मांडतोय. तर सर्वात आधी लक्षात घ्यायचं म्हणलं तर सावरकरांचं जो आता चिरतरुण म्हणजे काय, तर एकंदरच जो कालखंड आहे सावरकरांच्या आयुष्याचा संपूर्ण, तर तो आपण पाहायला गेलं तर 83 वर्षाचा असा हा कालखंड. पण या 83 वर्षात सावरकर जे झुंजलेत तर प्रत्येक गोष्ट त्यांच्या पूर्ण कालखंडाची प्रत्येकानं घेण्यासारखी आहे, प्रत्येक तरुणानं घेण्यासारखी आहे. याचं महत्त्वाची गोष्ट यातली अशी की जेव्हा सावरकर म्हणजे बालवयातूनच त्यांनी जे कार्य सुरू केलं, खास करून जेव्हा ते त्यांचं पहिली प्रतिज्ञा झाली 14व्या वर्षी वयाच्या, आणि त्याही पूर्वी त्यांना बरेच असे धक्के सहन करावे लागले. त्यांची आई अचानक गेली, मातृछत्र हरपलं. आणि सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट ही आहे की एखाद्या तरुणानं म्हणा किंवा एखाद्या किशोरवयीन मुलानं त्या काळात मनाची एवढी तयारी करणं आणि त्यातून बाहेर पडून तशा वेळी राष्ट्रभक्तीची, राष्ट्रप्रेरणेची प्रतिज्ञा घेणं हीच मुळात फार मोठी गोष्ट आहे. कारण तशा वेळी मारिता मारिता मरे तो झुंजेन असा जो काही त्यांचा विचार आहे तो फार प्रेरणादायी विचार आहे. त्यानंतरही पुन्हा अजून एक दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला, ते म्हणजे त्यानंतर त्यांचे वडील गेले. मग त्यानंतरही तेवढ्याच प्रेरणेनं एक संघ राहून पुढे हळूहळू जसं जसं वय वाढत गेलं. दुसरी गोष्ट अशी की वयाच्या पुढच्या म्हणजे 18व्या वर्षी त्यांनी जेव्हा ॲडमिशन घेतलं फर्ग्युसन कॉलेजमध्ये, त्यानंतरही 18व्या वर्षानंतरही ते एकदम त्यांच्या कॉलेज जीवनात, शालेय जीवनात त्यांनी पथ त्यांचा जो स्वीकारला होता राष्ट्रभक्तीचा तो काही सोडला नाही. फर्ग्युसन कॉलेजमध्येही त्यांनी त्या ठिकाणी मित्र गोळा केले आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक तरुणाप्रत पोहोचून प्रत्येक तरुणाला त्या ठिकाणी जितकं सांगता येईल तितकं या सगळ्या गोष्टीबद्दल, राष्ट्रभक्तीबद्दल त्यांच्या हृदयात मशाल पेटवली राष्ट्रभक्तीची. तिथपर्यंत प्रत्येक तरुणापर्यंत सावरकर पोहोचले. त्यानंतर जसं जसं पुढे काळ गेला त्यांचं एकंदरच, आणि या सगळ्यामध्ये तरुणाने जी प्रत्येक तरुणानं घ्यायला पाहिजे ती गोष्ट अशी की फ्लेक्झिबिलिटी जी सावरकरांच्या अंगी मुळातच लहानपणापासून होती. म्हणजे अगदी आपण म्हणलं, जसं या ठिकाणी ऐकलं अक्षय जोग सर होते, बऱ्याच जणांनी सांगितलं की सावरकरांनी स्वतःच्या जीवनात ज्या रूढी परंपरा आहेत या स्वतःच्या जीवनात कधी त्याला असं चिकटून म्हणून राहिले नाहीत. आता स्वतःच्या मुलाचीच मुंज आता लोक म्हणतायत, समाज म्हणतोय, आणि त्यांच्यासमोर एक उदाहरण पाहिजे म्हणून त्यांनी केली. पण हे सगळं करत असताना एका तरुणाचं मन म्हणून फ्लेक्झिबिलिटी त्यांच्या जीवनात होती. त्यांनी विज्ञानवाद स्वीकारला, त्यांनी बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारला. प्रत्येक वेळी त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनच्या कथाही तितक्याच आहेत. याशिवाय जे स्ट्रॅटेजिक वागणं होतं त्यांचं की प्रत्येक तरुणाच्या मनाच्या कलाने घेणे, म्हणजे एकदम असं उपरोधात्मक एखादा व्यक्ती सांगतो आणि समोरच्याला त्या गोष्टी
पाहिजे तशा पटत नाहीत. पण असं न करता समोरची व्यक्ती कोणत्या मार्गाने चालते याचा कल लक्षात घेऊन त्याप्रमाणे येणाऱ्या काळात उपाययोजना करणे, याचसह यांची महत्त्वाची एक दृष्टी लक्षात घेतली तर दूरदृष्टी जे सावरकरांची आहे, विज्ञानवाद म्हणा किंवा बाकीच्या अंधश्रद्धा निर्मूलन गोष्टी म्हणा, स्वतःला अद्यतन करणे, स्वतःला त्या विषयानुरूप समर्पण राहणे, अशा एकंदर गोष्टी आहेत. आणि या सगळ्या गोष्टी तरुण पिढीने प्रत्येक गोष्ट घेण्यासारखी आहे. याशिवाय मित्रमेळापासून ते पुढे रत्नागिरीत अस्पृश्यांचं त्या ठिकाणी प्रवेश देण्यापर्यंत प्रत्येक जोखीम, रिस्क घेणे ज्याला आपण म्हणतो, हे सुद्धा प्रत्येक तरुणांना नोट करण्यासारखी गोष्ट आहे. एकंदरच असे सावरकर सर्वांना भावतात आणि याचबद्दल मी या ठिकाणी मांडू इच्छितो. धन्यवाद. येथे जमलेल्या माझ्या तमाम सावरकर प्रेमींनो, शालेय शिक्षण घेत असताना सावरकरांची आणि माझी पहिली ओळख झाली ती मराठी विषयाला 8वीला की 9वीला मला नक्की आठवत नाही. एक धडा होता, त्या धड्यामध्ये सावरकरांनी क्रांतिकारकांना कशी प्रेरणा दिली, त्यानंतर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली, त्यानंतर सावरकर अंदमानमध्ये गेले, त्यानंतर कोलू ओढला, काथ्या कुटला, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये होत्या. पण त्यानंतर सावरकरांविषयी जास्त जाणून घ्यावं असं मलाही वाटलं नाही आणि आमच्या शाळेतल्या शिक्षकांनाही असं वाटलं नाही की सावरकरांविषयी विद्यार्थ्यांना जास्त सांगितलं जावं. पण कालांतराने मी ज्या वेळेस काही सावरकरप्रेमी लोकांच्या संपर्कात आलो, त्यापासून पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं लेखन मी वाचायला सुरुवात केली. सावरकरांनी लिहिलेल्या 40 पुस्तकांपैकी 8-9 पुस्तकं पूर्ण वाचलीत आणि एक 3-4 पुस्तकं काही अर्धवट वाचलीत. आणि त्यानंतर सगळ्यात जास्त मला भावलेला सावरकरांचा विषय असा आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीमध्ये केलेलं जाती उच्छेदनाचं काम. 1925-26 साली रत्नागिरीमधली परिस्थिती अशी होती, जातीभेद इतका त्या लोकांच्या रोमरोमामध्ये भिनलेला होता की एखादा महार जर पाहिला, त्याची सावली जर अंगावर पडली तर त्याचा विटाळ होतो आणि तो मानून काही लोक सचैल स्नान म्हणजे कपड्यांसहित स्नान करत असत. आणि सावरकर पुढे जाऊन हे सांगतात की केवळ उच्चवर्णीयांमध्ये आणि मातंगमध्येच अस्पृश्यता नव्हती, तर जी अस्पृश्यता होती ती महारसुद्धा मातंगांचा विटाळ मानत होते, मातंग लोक सुद्धा भंग्यांचा विटाळ मानत होते. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये सावरकरांनी सांगितलं की जो जातीभेदाच्या हानीचा जो जबाबदारी आहे ती कुठल्याही एका वर्गाच्या माथी मारून चालणार नाही. अब्राह्मण, चांडाल ही सगळे जे वर्ग आहेत ते सर्व वर्ग जातीभेदासाठी तितकेच जबाबदार आहेत. सावरकरांनी सगळ्यात महत्त्वाचं काम जे केलं रत्नागिरीमध्ये, ते सहभोजनाच्या पंक्ती सुरू केल्या. त्या सहभोजनाच्या पंक्तीमध्ये सर्व जातीचे सर्व लोक येऊ शकत होते आणि सहभोजनाचा संकल्प जो होता, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जो संकल्प सहभोजन करताना जसं आपण वदनी कवळ घेता म्हणतो, तसं त्यावेळेस रत्नागिरीमध्ये संकल्प घेतला जायचा. तो संकल्प असा होता, जाती उच्छेदनार्थम अखंड हिंदू सहभोजनम करिष्ये, असा संकल्प तो होता. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सहभोजनावर इतका जबरदस्त विश्वास होता की सावरकर म्हणतात, जातीभेदाचे मरण हे सहभोजनात आहे आणि जातीभेदाचा जो राक्षस आहे तो बॉम्बगोळ्यांनी नाही तर सहभोजनातल्या बुंदीच्या लाडवांनी मारणारा राक्षस आहे. आणि त्यानंतर आता सहभोजनाचं झालं, पण लोक जे होते ते एकमेकांच्या घरी जायला तयार नव्हते, सहभोजन करायचे. मग सावरकरांनी दसरा आणि मकर संक्रांतीच्या निमित्तानं, दसऱ्याच्या निमित्तानं सोनं द्यायला आणि मकर संक्रांतीच्या निमित्तानं तिळगुळ द्यायला विविध लोकांच्या घरी जायला सुरुवात केली.
तर सावरकर ज्यावेळेस जात त्यावेळेस त्यांच्यासोबत सगळी महार मातंग चांभारभंगी सगळी मंडळी असायची आणि असा कार्यक्रम सुरू केला तर काही वेळेस काही लोकांनी त्यांना घरामध्ये घेतलं नाही, काहींनी हाकलून दिलं, काहींनी घरामध्ये घ्यायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीचं काम सावरकरांनी रत्नागिरीमध्ये उभं केलं आणि ते काम त्यांना संपूर्ण देशभर करायचं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यातलं अंतिम ध्येय, अत्युच्च ध्येय जे होतं ते मानवता हे होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्याच ऐक भविष्याला या कवितेमध्ये म्हणतात, ते असं म्हणतात, होऊन या मुक्त स्वतः करील मुक्त ती जगता, ममतेच्या समतेच्या सृजन रक्षणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. धन्यवाद. माझ्या अतिनम्र अस्थी कुठेही पडलेल्या असोत, अंदमानमधल्या एखाद्या भेसूर ओढ्यात पडलेल्या असोत किंवा गंगा नदीच्या प्रवाहात पडलेल्या असोत, त्यांच्यामध्ये चैतन्य सळसळण्याचा क्षण येणार आहे. आत्मत्यागाच्या खंबीर पायांवरच अतिभव्य साम्राज्याची मंदिर उभे राहतात. हुतात्म्यांच्या रक्षेत वाढलेले राज्यवृक्षच विस्तीर्ण वाढतात. मित्रांनो, ईश्वराने दिलेला प्राण पुन्हा त्याच्या चरणी अर्पण करेपर्यंत याच अभिनिवेशाने लढत राहा की एकतर समर्पणाची पुष्पमाला तरी मस्तकी मिरवाल किंवा विजयाचा तेजोमुकुट तरी जिंकून घ्याल. तोवर मित्रांनो, राम राम. समोर फाशी किंवा जन्मठेप या दोन भयंकर शिक्षा दिसत असताना वीर सावरकरांनी व्यक्त केलेला हा निर्धार आहे. पुढे अंदमानचं 10 वर्षांचं आणि रत्नागिरीचं 3 वर्षांचं हालाहाल पचवून बरोबर 100 वर्षांपूर्वी 6 जानेवारी 1924 साली वीर सावरकर सदेह समाजात परत आले. कारागृहाच्या कराल दाढांनी त्यांना गिळायचा प्रयत्न केला, पण ते त्याच्याच दाढा चूर्ण करत परत आले. वीर सावरकर आपल्यामध्ये सदेह परत येणं ही युगाला कलाटणी देणारी घटना आहे. समर्थ रामदासांचं वाक्य आहे, श्री भार वाहेन बोले पुराणी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. निश्चेष्ट पडलेल्या, आत्मसन्मानाची राख रांगोळी झालेल्या या समाजामध्ये स्फुल्लिंग चेतवता यावं म्हणून जी दिव्य दाहक तपश्चर्या आवश्यक होती, जणू काही ती नियतीने सावरकरांना घडवली. लाखो ख्रिस्ती बांधवांची ही श्रद्धा आहे की मनुष्यांच्या पापाचा भार हा भगवान ख्रिस्तांनी स्वतःच्या शिरावर घेतला, म्हणून असह्य वेदना भोगल्या आणि म्हणूनच ते प्रेषित झाले, ते ख्रिस्त झाले. मंडळी, वीर सावरकर हिंदुस्थानचे प्रेषित आहेत. तुरुंगाची शिक्षा लागली 50 वर्ष काळ्या पाण्याची, तेव्हा आत जाताना कदाचित तो माणूस असेल, पण तो बाहेर आला, तो प्रेषित म्हणून आला. तो असा दधीची होता ज्याच्या घरादाराच्या होमाच्या राखेतून या जुलमी साम्राज्याला भेदणारं वज्र निर्माण झालं. वीर सावरकर बरोबर 100 वर्षांपूर्वी सुटले आणि आज 100 वर्षांनंतर इथे वीर सावरकरांच्या विचाराचा जागर चालू आहे. राष्ट्राच्या चेतनेचा साक्षात्कार झालेला तो तत्वदर्शी होता, तो क्षात्रयोगी होता, तो महानायक होता. आज तुमच्या माझ्याद्वारे त्यांच्या विचारांचा जागर चालू आहे. बरोबर 100 वर्षांनंतर याच्याहून मोठी सेवा आणि भाग्य ते काय. मित्रांनो, जाता जाता मी इतकंच म्हणेन, स्वभक्ता सहे जाईना मुक्ती क्लेश, स्वभक्ता सहे जाईना मुक्ती क्लेश, उरे क्लेश जे मागुती लेश लेश. स्वभक्ता सहे जाईना मुक्ती क्लेश, उरे क्लेश जे मागुती लेश लेश, पुरे सोशिले रे जय अंदमानी, नुपेक्षी कदा देवभक्त अभिमानी. धन्यवाद.
हे वर्ष आपण साजरं करतोय शिवराज्याभिषेकाचे 350 वर्ष. 1674 राज्याभिषेक झाला ही हिंदुत्वाच्या वाटचालीतील महत्वाची घटना. दुसरी महत्वाची घटना कुठली असेल तर आपल्या विवेकानंदांचं शिकागोतील भाषण. तिसरी महत्वाची घटना कुठली असेल तर सावरकरांची 1924 साली जेलमधून झालेली सुटका. आणि चौथी महत्वाची घटना कुठली असेल तर मोदींचं येणं. आज हिंदुत्वाची जी वैचारिक बैठक आहे तर ह्या हिंदुत्वाच्या वैचारिक बैठकीवर प्रभाव टाकणाऱ्या ह्या 4 घटना कधीही इतिहासावरचा आपला प्रभाव मिटवू शकणार नाहीत. 1674 झालेला राज्याभिषेक आजच्या हिंदुत्वाच्या वैचारिक वाटचालीतील महत्वाचं लँडमार्क आहे. त्याच्याच आधारावर ढेपाळून गेलेले सामाजिक मन जागृत करण्याचं जे महत्वाचं काम केलंय ते विवेकानंदांनी केलंय. त्याच्यानंतर समाजाला वाचायला, समाजाला ऐकायला, समाजाला राजकीय दृष्ट्या अनुभव घ्यायला उपलब्ध आहेत ते फक्त आणि फक्त सावरकर. रिझर्वेशन, मुस्लिम लीग, त्याचा जमिनी स्तरावरचा प्रभाव, राजकीय हिंदुत्व आणि राजकीय हिंदुत्वाचं अस्तित्व 1920 ते 1940च्या दरम्यान जे आहे ते सावरकर व्यापून राहिलेले आहेत. ह्या कालखंडात 1900 ते 2024 ह्या कालखंडात जी काही हिंदुत्वाची बैठक आहे किंवा आजच्या समाजात जे हिंदू संघटनांचं वैचारिक लिटरेचर आहे तर याला पूर्ण 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 व्यापून टाकलेलं काय असेल तर हे व्यक्तिमत्व आहे सावरकर. राष्ट्राच्या सीमा तलवारीने चाकता येतात हे सिद्ध करून दाखवलंय आपल्या डोळ्यासमोर मोदींनी. वैचारिक हिंदुत्वाची काय आवश्यकता होती 1900 ते 1940 या सालात घटना निर्मितीच्या कालखंडावर सगळ्यात जास्त प्रभाव टाकणारा कोण आहे तर मुस्लिम लीग आणि सावरकर. हिंदुत्व विचारांना रिप्रेझेंट करायला दुसरा पर्यायच नव्हता त्या काळात. हिंदुत्व मांडणारं, हिंदुत्वाच्या दृष्टीनं चिंतन करणारं, हिंदुत्वाच्या दृष्टीनं लेखन करणारं आणि हिंदुत्व तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल याचा रोडमॅप, SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर देणारा कोण असेल तर सावरकर आहेत. हिंदुत्व जर रुजवायचं असेल, हिंदुत्वाचं राजकीय वैयक्तिक अस्तित्व टिकवायचं असेल तर ते कसं टिकवता येईल हे वेगवेगळ्या स्वतःच्या आचरणातून, कृतीतून दाखवून दिलंय. आज आपल्याला चालू असणाऱ्या कालखंडात लिंकिंग असणारा, रोडमॅप उपलब्ध असणारा जो वैचारिक नेता आहे, मी हिंदूंचा नेता म्हणत नाही, वैचारिक नेता आहे, आपल्या समाजासाठी पुढच्या उत्कर्षासाठी वैचारिक नेता, आपल्या राष्ट्राच्या वैचारिक उत्कर्षासाठी उपलब्ध असणारा एकमेव वैचारिक पर्याय जो कोण असेल तर सावरकर. जय श्रीराम. नमस्कार. इकडे जमलेले सगळे सावरकर प्रेमी, त्यांच्या विचाराचा वारसा आपण सगळेच पुढे नेणार आहोत. त्याचप्रमाणे जमलेले मान्यवर जे आम्हाला पुढे मार्गदर्शन करत राहतील त्या सगळ्यांना वंदन करून सावरकरांच्या आयुष्यातले काही निवडक प्रसंग आणि त्यातून मी काय शिकलो हे मी थोडं मांडण्याचा प्रयत्न करतो. कोणाच्याही आयुष्यामध्ये एखादं मोठं कार्य करायचं असेल, मग भले ते वैयक्तिक पातळीवर असो किंवा तुमच्या व्यावसायिक पातळीवर असो, प्रेरणा देणारी एखादी व्यक्ती किंवा घटना ही घडावी लागते. कारण स्वप्रेरणेने काम करणारे खूप थोडे लोक असतात. त्यामुळे आपण एका घटनेची वाट बघत असतो, मुद्दामून नाही, पण ती घटना नकळत आपल्याला प्रेरणा देऊन जाते.
सावरकरांच्या बाबतीत प्रेरणा देणारी घटना म्हणजे जेव्हा चापेकर बंधूंना फाशी दिली गेली तेव्हा पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. एखादी दुर्दैवी घटना घडते तेव्हा मनुष्य स्वभाव दोनच प्रकारचा असतो की एकतर तो कोलमडून जातो किंवा घडलंय का थांब आता बघतोस मी काय करतो, अशा पद्धतीने तो पेटून उठतो. चापेकर बंधू गेल्यानंतर शाळकरी वयातले सावरकर त्यांनी एक खूप मोठी प्रतिज्ञा केली आणि नुसतीच केली नाही तर ती कृतीत आणून दाखवली. ते म्हणले की चापेकर बंधू गेले. चापेकर बंधू गेले म्हणून सारा देश रडत असेल पण मी रडणार नाही. मी चालत राहीन त्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत. हे आदिशक्ती जगदंबे, या स्वातंत्र्याच्या आहुतीमध्ये मी मारिता मारिता मरेतो झुंजेन. आणि हे त्यांनी खरं करून दाखवलं. पुढे कॉलेज दशेमध्ये जेव्हा ते पुण्यात होते स्वातंत्र्याची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पुण्यात त्यांनी केलेलं महत्त्वाचं पहिलं कार्य म्हणजे विदेशी कपड्यांची होळी. आपण भाग्यवान, इथे मागेच जो लकडी पूल आहे तिथे मोठ्या जमावासह लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने त्यांच्या गायडन्सखाली त्यांनी हे धाडस केलं. टिळक तेव्हा म्हणाले होते, उगीच 2-4 कपडे गोळा करून शेकोटी करू नका. अशी होळी करा की तिची धग इंग्लंडच्या राणीच्या सिंहासनापर्यंत पोचली पाहिजे. सावरकरांनी त्याही पुढे हे धाडस केलं की होळी केली आणि तिकडे उभं राहून मान्यवरांना भाषण करायला लावलं आणि स्वतःही भाषण केलं. आता आजच्यासारखे नाही होळी केली आणि गेले पळून कुठंतरी पकडायच्या आधीच. तसं नाही केलं त्यांनी. जे काम करायचं आहे ते पूर्ण करायचं आहे आणि समोरच्याला इम्पॅक्ट देणारं करायचं आहे. हा विचार त्यातनं त्यांनी लोकांपर्यंत पोचवला. पुढचा महत्त्वाचा प्रसंग डेव्हिड बॅरी आणि सावरकर यांच्यातलं शाब्दिक द्वंद्व. हे खूप शिकण्यासारखं आहे बरं का. आजकाल गरज पडते लोकांना, काउन्सिलिंगची गरज पडते मानसिकरित्या खंबीर राहण्यासाठी. पर्सनली मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा कोलमडून जाता कुठल्याही कारणाने असेल, वैयक्तिक आयुष्यातला असेल किंवा व्यावसायिक आयुष्यातला असेल, तुमच्या समोर तुमचा उद्देश आणि ध्येय जर असेल ना तर तुम्ही त्याच्यावर मात करता, तुम्ही उभे राहता. डेव्हिड बॅरी वेगवेगळ्या पद्धतीने सावरकरांना अंदमानात त्रास देत होता. कोलू फिरवणं ते तर होतंच, पण अंदमानातलं जे फाशीघर होतं तिथे त्यांना उभं केलं जायचं आणि बॅरी म्हणायचा, काय सावरकर तुमचा नंबर कधी, वेळ कधी लागणार तुम्हाला. सावरकर तात्काळ उत्तरले, अहो आधी तुम्हाला तर लागू दे मग माझं बघू. तो हजरजबाबीपणा, हे ध्येय तुमचं निश्चित असेल तरच येतो. एक शेवटचा प्रसंग सांगतो. बॅरीनी त्यांना सामदाम दंडभेद हे सगळं वापर करून त्यांना फितवायचा प्रयत्न केला. बॅरी त्यांना म्हणला, अहो तुमच्या देशाचे महान कवी रवींद्रनाथ टागोर, त्यांना नोबेल प्राईज मिळाला आहे, तुम्ही कवी आहात, अहो तुम्हालाही मिळेल, मी शिफारस करतो, तुम्ही या कशाला क्रांतिकाराच्या फंदात पडताय, सोडा सगळं, मी शिफारस करतो. तेव्हा ते म्हणले, बॅरी साहेब बरोबर आहे, मी पण असंच स्वप्न बघत होतो, पण मला स्वप्नात काय दिसलं, मी ज्या गाडीत बसलो होतो तिचं नाव होतं भारत माता आणि ज्या स्थानकाकडे ती चालली होती त्याचं नाव होतं स्वातंत्र्य. तिकडे अनेक कवी बसले होते, मीही त्या कवींच्या डब्यात जाऊन बसलो. तेवढ्यात माझं लक्ष इंजिनकडे गेलं. तिथे कोपऱ्यात भारत माता बसली होती. ती म्हणली, अरे वेड्या, इथे कवींची खूप गर्दी झाली रे, मला ह्याची गरज नाही आहे, मला कोळशात जळणाऱ्या इंधनाची गरज आहे, तिथे तुझी गरज आहे, तिथे तू जा. आणि हे ऐकताच मी कवित्वाची भूमिका स्वीकारून स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका स्वीकारली. धन्यवाद. नमस्कार, मी कौस्तुभ विष्णू. या कार्यक्रमात मी सावरकरांची देशकार्यात असलेली सुसूत्रता या विषयावर बोलणार आहे. बालवयातच त्यांनी शपथ घेतली की भारत स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन. ही एक शपथ असली तरी त्या
कृतीचा परिणाम हा मरण्यावर जाऊ शकतो याचं त्यांना भान असताना मरण्याच्या आधी जे कार्य करायचं आहे यासाठी त्यांनी अभ्यास करणे, विविध क्रांतिकारक आहुती देतील त्यांच्यासाठी त्यांची तयारी करणे आणि हे कार्य होत असताना काय संकट येऊ शकतील यासाठी तयारी करणे, हे सर्व त्यांनी लहानपणापासूनच सुरू केलं. म्हणजे त्या कालावधीपासूनच सुरू केलं आणि इतरांनाही तशी सवय करून घेतली आणि त्याकडून तशी तयारी करून घेतली. जसे की बालवयात त्यांनी जे मित्रमेळा आणि अभिनव भारत संघटनेमध्ये सहकारी होते त्यांच्याकडनं उपवास करून घेणे, जंगलात एकत्र राहणे किंवा एकांतात राहणे ह्या प्रकारच्या क्रिया त्यांनी स्वतः करून घेतल्या, जेणेकरून हे जे सहकारी पुढे क्रांतिकारी होतील तेव्हा त्यांना जेलमध्ये किंवा इतरांकडून हे त्रास सहन करण्यात येईल, तेव्हा त्या त्रासांना ते कोलमडून जाऊ नये आणि त्यांची तयारी त्यांच्याकडून राहावी यासाठी त्यांनी शपथ घेतली. त्यापासूनच त्यांनी तयारी पण केली, ना की फक्त शपथ घेतली आणि क्रांतिकार्यात उतरली. ही जे सुसूत्रता आहे, कारण एखादी गोष्ट ठरवली ते पूर्ण करण्यासाठी आणि पूर्ण झाल्यावर काय परिणाम होतील याची तयारी करण्यासाठी हे जे सुसूत्रता लागते ती त्यांनी जोपासली आणि वृद्धिंगत केली. पुढेही आपण जेव्हा लंडन पर्वामध्ये त्यांच्या कार्यांची माहिती घेतो तेव्हा असं आपल्याला लक्षात येते की शत्रूच्या एरियामध्ये जाऊन आपण त्यांच्या विरोधातच कार्य करताव, संघटन उभारण करताव. प्रत्येक एक जो क्रांतिकारी होता तो त्याच्या विचारांनी कृतीने आपले कार्य करत होता, पण प्रत्येकाचे विचार हे काही रिॲक्शन्स घडून स्वातंत्र्य कार्यात अडथळा होऊ नये याचीही ते तयारी जपत होते. जसे की इंडिया हाऊसमध्ये विविध क्रांतिकारी होते, परंतु हे कम्युनिकेशन त्या दोघांमध्ये पुढे काय कृती होणार, काही कार्य करायचे आहे का हे माहिती इंग्रजही मिळवत होते त्यांचे सूत्रधार एजंट तिथे मॅप करून. परंतु तिथेही जे कम्युनिकेशन व्हायचं त्यामध्ये ते इन्क्रिप्शन करायचे, गुप्तता बाळगायचे, जेणेकरून हे जे एजंट होते छुपे होते यांनाही ते माहिती कळली तरी ते इंग्रजांपर्यंत पोहोचू नये आणि जेणेकरून माहिती लीक होऊ नये आणि आपली योजना आहे ती पुढे जाऊ नये. यामध्येही त्यांची सुसूत्रता लक्षात येते की आपल्याला कार्य करायचं आहे पण ते गुपित राहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं ते कार्य करण्याचं आहे. हे गुपितता ठेवण्यासाठी त्यांनी जे कार्य अमवले म्हणजे त्यात इन्क्रिप्शन आपण माहिती असेल तर इन्क्रिप्शन त्यामध्ये ते इन्क्लूड करत होते कम्युनिकेशनसाठी. तर ही त्यांचे एखादे कार्य ठरवलं तर ते पूर्ण करण्यासाठी काय आपल्याला कृती करावी लागेल, त्याचा परिणाम काय होईल यासाठी ते तयारी करून घेत होते. ते आपल्याला लंडन पर्वामध्ये लक्षात येते. पुढेही रत्नागिरी कार्यामध्ये जेव्हा आपण बघतो की आता क्रांतिकार्याची गरज नाही, समाजकार्याची गरज आहे, हे एक कार्य त्यांनी लक्षात घेत असताना तिथे बंदूक किंवा काही याची गरज नाही, परंतु हे समाजकार्य करताना ज्या खोलवर समाज आपला जातींमध्ये विभागलेला आहे तो मिटवण्यासाठी काय करावं लागेल, त्याचा रूट कॉज काय आहे, तर तो 7 बेडींमध्ये होता. तो 7 बेडीवर त्यांनी म्हणजे मार्गदर्शन केलं आणि प्रवृत्त केलं की लोकांना हे कार्य करा, ॲटोमॅटिक आपली जाती व्यवस्था कोलमडून पडेल आणि भारत हिंदुत्वाकडे आणि प्रगतीकडे साध्यता होईल. म्हणजेच एखादे कार्य ठरवलं त्याचे परिणाम काय होतील, त्याची कृती काय होतील, जरी हे कार्य करत असताना स्वकीयांकडूनच विरोध होईल तरी तो विरोध पत्करून सौम्यपणे विरोध स्वीकारून, कारण ते आपलेच आप्त, आपण त्यांच्या विरुद्ध नाही करू शकत, तर हे कार्य सुसूत्रता लक्षात येते. तसंच हे सावरकरांचे हे कार्यातून आपण असे अभ्यासू आत्मसात करू शकतो की एखादे कार्य आपण अवलंबले तरी त्या कार्याची पूर्णता होईपर्यंत आपण काय सुसूत्रता बागू शकतो हे आपण लक्षात ठेवून पुढे कार्य केले पाहिजे. हे धन्यवाद. नमस्कार. मंचावरील उपस्थित परीक्षक, मातृवर्ग आणि गुरुजी आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज हर घर सावरकर या अभियानाअंतर्गत आपण इथे सगळे जमलेलो आहोत आणि कालचा जो दिवस होता आपल्या जीवनातला एक अभूतपूर्व असा दिवस, आपण तो क्षण जगला असेल याची मला खात्री आहे. 100 वर्ष झालीत. सावरकरांची सुटका झाली एरवाड्यामधनं 6 जानेवारी 1924 साली आणि त्याचं शताब्दी आपण काल साजरी केली. सावरकरांची जी जडणघडण आहे सुरुवातीला बालपणीपासून शिवरायांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
आणि चाफेकर बंधूंनी दिलेलं जे बलिदान आहे यातनं आणि सोबतच टिळकांचे जे विचार होते स्वातंत्र्याविषयीचे विचार, यातनं सावरकर यांची जडणघडण झाली, त्यांची विचारसरणी ठरली. आणि सावरकर एक क्रांतिकारी म्हणून सावरकरांवर सरस्वतीची अमोघ कृपा होती. त्यांच्या वाणीमध्ये सरस्वतीचा वास होता. आणि वयाच्या 13व्या वर्षीच त्यांनी स्वदेशीचा फटका, क्रांतिगीते लिहिलीत. आणि जेव्हा चाफेकरांची बातमी केसरीच्या माध्यमातून त्यांनी वाचली, मुलांसोबत केसरी वाचायचे सावरकर, आणि त्यांचं रक्त उफाळून आलं आणि लगेच ते आपल्या घरातील अष्टभुजा देवीसमोर गेले आणि म्हणाले की सशस्त्र क्रांतीचा हा सेतू मी हा जन्म करेल आणि मारिता मारिता मरितो झुंजेन, अशी त्यांनी प्रार्थना प्रतिज्ञा त्यावेळेस घेतली. आणि तिथनं सावरकरांचा ॲज अ क्रांतिकारक एक सुरुवात झाली असं मला वाटतं. पुढे 1902मध्ये सावरकर पुण्यात आले, फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकायला लागले. त्यावेळेसुद्धा त्यांनी मित्रमेळा, अभिनव भारत ह्या संघटना होत्याच आणि तिथेसुद्धा तरुण वर्ग यांची जुळवाजुळव केली. 1905मध्ये दसऱ्याच्या दिवशी टिळकांच्या प्रेरणेने आपल्या पुण्यातच जवळच स्वदेशी कपड्यांची होळी केली. आणि ती होळी अशी झाली की पहिली होळी विदेशी कपड्यांची होळी पहिल्यांदा भारतामध्ये जी झाली ती विनायक दामोदर सावरकर यांनी करून आणली. आणि पुढे उच्च शिक्षणासाठी सावरकर इंग्लंडला गेलेत. त्यावेळेसुद्धा टिळकांनी एक सावरकरांना मदत केली. जेव्हा इंडिया हाऊसमध्ये सावरकर गेलेत त्यावेळेसुद्धा त्यांनी अभिनव भारत याचं नवीन पर्व सुरू केलं. आणि त्याचंच उदाहरण सांगायचं झालं तर मदनलाल धिंगरासारखा एक युवक, ज्याला स्वातंत्र्याशी काही घेणं देणं नव्हतं, पण कर्झन वायलीचा वध त्यांनी केला. एवढे सावरकरांचे विचार त्यावेळेस प्रखर होते, प्रगल्भ होते. आणि त्यांना फॉलो करणारे अनेक तरुण त्यावेळेस निर्माण झाले. आणि जेव्हा सावरकरांनी जोसेफ मॅझिनीचं आत्मचरित्र मराठीमध्ये अनुवाद केला आणि त्याचं स्वातंत्र्याचं जे तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं, त्याच्या प्रेरणेने बरेच तरुणांना ते मुखोद्गत असायचं आणि त्याच्या प्रेरणेने अनेक क्रांतिकारक निर्माण झालेत. आणि नंतर सावरकरांना जन्मठेप झाली, 2 जन्मठेपा 50 वर्षाच्या. विचार करू शकता, सावरकरांसारखा बॅरिस्टर शिकलेला व्यक्ती, त्याच्या पुढे एक चांगलं आयुष्य होतं, पण त्यांनी क्रांतिकारक म्हणून निवडलं आणि 50 वर्षाची त्यांना शिक्षा झाली. जेव्हा अंदमानात येत आहेत, मी सर्वांना म्हणेल की माझी जन्मठेप हे पुस्तक नक्की वाचा. कारण ज्या यातना होत्या, कधी सुरुवातीला त्यांच्या मनातसुद्धा विचार आले की आत्मत्याग करावा, पण एवढे सावरकरांचं मानसिकता आणि मेंटल एवढं स्ट्रॉंग होतं की त्यांनी तिथनं निघालेत आणि कमलासारखं जे काव्य रचलं आपण तर करू शकणार नाही. त्यासाठी म्हणतो की माझी जन्मठेप नक्की वाचा. आणि पुढे मग जेव्हा सावरकरांची सुटका झाली, रत्नागिरी पर्व सुरू झालं, त्या ठिकाणी त्यांनी अनेक समाज सुधारणा केल्या. 7 बेड्या ज्या होत्या त्यावेळेस, 7 बंद्या आपण म्हणतो, रोटी बेटी, अस्पृश्यता, या सगळ्यांवर सावरकरांनी अथक काम केलं, समाज सुधारणा केल्या. आणि त्यांच्या रत्नागिरीमध्ये असताना ह्या सर्वांवर खूप त्यांनी काम केलं आणि समाज सुधारण्याचे कार्य पुढे नेलेत. तर आज या ठिकाणी सावरकर अभ्यासाला एक कुठेतरी आपली सुरुवात होते असं मला वाटतं. आणि हे आपल्या जीवनामध्ये खूप चांगले क्षण आहेत. हर घर सावरकरच्या माध्यमातून आपण इथे आलेलो आहोत आणि हा अभ्यास आपल्याला आता कंटिन्यू करायचा आहे. ही सुरुवात आहे आणि इथे थांबून मी माझे 2 शब्द सावरकरांवर संपवतो आहे. जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र.
सन्माननीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित सर्व परीक्षकगण, हरघर सावरकर समितीचे सर्व संयोजक आणि समोर उपस्थित असलेले सर्व भावी वक्ते, नमस्कार. मी प्रभाकर शिवशंकर पाटील विषय मांडतोय देशभक्त राष्ट्रभक्त सावरकर. प्लेगच्या साथीमध्ये ज्या अधिकाऱ्याने आमचा अमानुष छळ केला, महिलांचा विनयभंग केला, त्या अधिकाऱ्याचा वध चाफेकर बंधूंनी केला. त्यावेळेस सावरकरांचं वय होतं 14 वर्ष. म्हणजे आत्ताच कुठेतरी भविष्याचं गुलाबी स्वप्न पडायला चालू झालेलं होतं. परंतु त्या दिवशी रात्री विनायक तडफडतोय, त्याच्या जीवाची तगमग होते आणि पहाटेच्या सुमारास सावरकर देवघरात जातात. देवीच्या मूर्तीसमोर साष्टांग दंडवत घालून प्रतिज्ञा घेतात की या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी, मातृभूमीच्या लढ्यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारून मारितो मारितो मरेतो झुंजेन म्हणून जी प्रतिज्ञा घेतात ती अखेर 26 फेब्रुवारी 1966लाच तो पेटता यज्ञ विजला जातो. याच्या पुढे ज्यावेळेस सावरकर पुण्यामध्ये येतात ते त्यावेळेस टिळकांच्या सानिध्यात येतात आणि उच्च शिक्षणासाठी ते बॅरिस्टर पदवी घेण्यासाठी लंडनला जातात. तिथे गेल्यानंतर सावरकर शांत बसत नाहीत किंवा फक्त डिग्री घ्यायची किंवा पदवी घ्यायची म्हणून ते अभ्यास करत नाहीत, तर तिथेही त्यांनी एक क्रांतिकारकांची संघटना निर्माण केलेली असते. आणि ज्यावेळेस ते पदवीचा पेपर पास होतात त्यावेळेस त्यांना बोलवून घेतलं जातं आणि ब्रिटिश सरकार म्हणतं की सावरकर, तुम्ही आता पदवीचा पेपर पास झालात, जर तुम्ही या अटी मान्य केल्या तर तुम्हाला ती पदवी देण्यात येईल. सावरकर म्हणतात, अटी काय आहेत? त्यावेळेस सरकार म्हणतं की तुम्ही राजकारणात भाग घेणार नाही किंवा ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा लढा तुम्ही उभारणार नाही. त्यावेळेस सावरकर म्हणतात की जर मला माझ्या मायभूमीसाठी काम करायचं असेल आणि जर ही पदवी जर त्या आड येत असेल तर मला ही पदवी नको आहे. काय ताकद असेल हो, काय देशभक्ती असेल की ब्रिटिशांच्या साम्राज्यात जाऊन त्यांची पदवी नाकारणं हे काही त्या काळात सोपं नव्हतं. पुढे ज्यावेळेस सावरकर, तुम्हाला आम्हाला माहीत आहे की सावरकर एकदा बिपिनचंद्र पालांसोबत ब्रायटनच्या किनाऱ्यावरती फिरत असतात. त्यावेळेस फिरता फिरता सावरकर अचानक खाली बसतात आणि रडायला लागतात. आणि त्यावेळेस सावरकर असं म्हणतात की या सागराला विनंती करतात की ने मजसी परत मातृभूमीला, हे सागरा प्राण तळमळला. म्हणजे सावरकर घरच्यांना भेटायचं आहे, भावाला किंवा घरच्यांना भेटायचं आहे म्हणून सागराला विनंती करत नाहीत, तर या मायभूमीच्या व्याकुळातून सावरकर विनंती करतात की हे सागरा मला परत घेऊन चल, माझ्या मायभूमीला घेऊन चल. आणि ज्यावेळेस सावरकरांना अंदमानाची अटक होते, तो छळ, तो अमानुष क्रूर छळ पाहून सावरकरांना देखील आत्महत्या करायचा विचार आलेला होता. परंतु त्यावेळेस सावरकर असं म्हणतात की कुठेतरी संकल्पनेचं बळ कमी पडते. वयाच्या 14व्या वर्षी घेतलेली शपथ कुठेतरी त्याचं बळ आता कमी पडते. मग सावरकरांना लक्षात आलं की आता देशभूमीसाठी, मातृभूमीसाठी जर काम करायचं असेल तर अंदमानात खितपत पडून ते काम होणार नाही. म्हणून सावरकर 1920ला ब्रिटिशांना माफीचं पत्र लिहितात आणि सावरकर त्यांना म्हणतात की तुम्ही आता मान्य केले की टप्प्याटप्प्यानं क्रमाक्रमानं तुम्ही आम्हाला आमचं राज्य सोपवणार आहात, माझाही उद्दिष्ट तेच होतं, तर मला आता तुम्ही सोडा. सावरकर नाही तर दुसरा एक व्यक्ती मोहनदास करमचंद्र गांधी 1920मध्ये यंग इंडियामध्ये एक लेख लिहितात आणि ब्रिटिशांना जाहीर आवाहन करतात की आता तुम्ही सावरकरांना अंदमानातून सुटका करा. परंतु ज्यावेळेस सावरकरांची सुटका होते त्यावेळेस सावरकर आपल्याला समाज परिवर्तनाकडे जाताना दिसतात. कारण सावरकर असं म्हणतात की आता हा लढा सशस्त्र क्रांतीचा, बंदूक पिस्तुलींचा राहिलेला नाही, हा लढा जातीभेदाविषयी आहे, असंघटितपणाविषयी आहे आणि अस्पृश्यताविषयी आहे. त्यावेळेस सावरकर समाज परिवर्तनाचं काम करताना पाहायला मिळतात. ज्यावेळेस आपण संपूर्ण आयुष्य सावरकरांचं पाहतो त्यावेळेस सावरकरांचं कार्य, काम हे पूर्ण समाजाभिमुख आणि देशासाठी, राष्ट्रासाठी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण तुमचं आमचं दुर्दैव असं आहे की सावरकरांना आम्ही एका धर्माच्या, जातीच्या चौकटीमध्ये आज बंदिस्त करू पाहतोय. खरं तर सावरकरांचे विचार आणि सावरकरांचा हा वारसा तिथपर्यंत पोहोचणं मला वाटतं फार गरजेचं आहे. शेवटी सावरकरांच्या शब्दामध्ये शेवट करतो, हे मातृभूमी तुझला मन अर्पी येले, वाघ वक्तृत्व वाघ विबही तुझ अर्पी येले, तू त्याची अर्पिली नवी कविता रसाला, लेखपती विषय तुची अनन्य झाला. म्हणजे देवाने जे मला काही दिलेलं आहे, जे कौशल्य दिलेलं आहे, कुणाला चांगलं बोलता येत असेल, कुणाला चांगलं लिहिता येत असेल, कुणाकडे चांगला पैसा असेल, ते सर्व राष्ट्रासाठी देणं, राष्ट्रासाठी वापरणं, मला वाटतं खऱ्या अर्थाने हे सर्व विचार घरोघरी पोहोचवणं, एवढाच आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.
जेवणाची वेळ झाली आहे, सर्वांना भुका लागली आहे, तरी मी सर्वांना एकदा विनंती करतो, जोरात जयघोष करायचा आहे. वंदे मातरम, वंदे मातरम. मान्यवर व्यासपीठ आणि शत्रुगण यांना अभिवादन. माझे नाव सचिन कुलकर्णी. एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मी सध्या व्यवस्थापिका पदावर कार्यरत आहे पुण्यामध्ये. मित्रांनो, माझा आजचा विषय आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि त्याची आजची उपयुक्तता. सावरकरांच्या या विचारांवरती माझं भाषण चालू करण्याआधी शांताबाई शेळकेंच्या 4 ओळी मी उद्धृत करू इच्छितो. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, देवदेश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती, देवदेश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती. मित्रांनो, जेव्हा इतिहासात आपण डोकावून बघतो तेव्हा छत्रपती शिवाजीनंतर, छत्रपती संभाजीनंतर जर कोणी देव, देश आणि धर्मासाठी आपलं प्राण पणाला लावले असतील तर ते म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे, सगळ्यांचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. मित्रांनो, जेव्हा सावरकर देवत्वाची, ईश्वरत्वाची भूमिका मांडतात तेव्हा त्यामध्ये एक विज्ञान निष्ठता आहे, त्यात एक बुद्धिवाद आहे. सावरकरांनी कुठल्याही देवाचं कधी लांगुलचालन केलेलं नाही आहे किंवा महिमामंडन केलेलं नाही आहे. सावरकरांना ज्याप्रमाणे श्रीकृष्ण प्रिय होता त्याचप्रमाणे त्यांना भगवान गौतम बुद्धांचे पुराणातलेही विचार प्रिय होते. सावरकरांना प्रिय असलेला हा श्रीकृष्ण म्हणजे कौरवाच्या तंबूमध्ये जाऊन तिथे बुद्धिचातुर्य दाखवून एक युद्धनीती आखतो, तो श्रीकृष्ण सावरकरांना आज अपेक्षित आहे. मित्रांनो, सावरकरांनी धर्माबद्दल फार परखड भाष्य करून ठेवलेले आहे. सावरकरांना माहिती होतं धर्मो रक्षती धर्मिता, हे जसं महाभारतात सांगितलं आहे त्याप्रमाणे जर धर्माची एक सांगड आपण घालू शकलो नाही तर कदाचित हिंदू हा संघटित होणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी हिंदुत्वाला राष्ट्रीयत्वामध्ये एक परिवर्तित केलं आणि धर्माला एक राष्ट्रीयत्वाची एक बाजू त्यांनी आणली. आणि म्हणूनच सावरकरांचं जे हिंदुत्व होतं ते एक मानवतावादी हिंदुत्व होतं, ज्यामध्ये कुठल्या धर्माला, जातीला, वर्णाला, पंथाला काहीही थारा नव्हती. त्यात होता एक फक्त मानवतावाद आणि त्याची मित्रांनो आज खरंच आपल्याला गरज आहे. मित्रांनो, सावरकर नेहमी म्हणायचे देहाकडून देवाकडे जाताना, देहाकडून देवाकडे जाताना आपल्याला देश लागतो आणि त्या देशासाठी आपल्याला काहीतरी देणं लागतं मित्रांनो. आणि सावरकरांचं देशप्रेम तर सर्वश्रुत आहे. सावरकरांनी या मातृभूमीला, या भारतभूमीला मातृभूमीची संकल्पना दिली आहे, एका आईची भूमिका दिलेली आहे. आणि ते जेव्हा म्हणतात हे मातृभूमी तुझसाठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, तेव्हा अंगात एक रोमांच उभा राहतो. आणि त्यांचं एक देशप्रेम आपल्याला ज्याची जाणीव होते त्याच देशप्रेमाची मित्रांनो आज आपल्याला गरज नाही आहे का? आज तेच देशप्रेम आपल्याला आज हवं आहे. आणि मित्रांनो, जेव्हा सावरकर याची सांगड घालतात, देव, देश आणि धर्माची जेव्हा सांगड घालतात तेव्हा एक सामाजिक समरसता उभी राहते. आणि त्या सामाजिक समरसतेमधून जेव्हा सबका साथ सबका विकास, वसुधैव कुटुंबकम यासारख्या संकल्पना तुम्हा आम्हा सगळ्यांपुढे उभ्या राहतात तेव्हा मित्रांनो हा आपला नेता काय द्रष्टा असावा याची आपल्याला कल्पना आपल्यापुढे उभी राहते. मित्रांनो, या सर्व महान विभूतींनी आपल्यावरती एक फार मोठी जबाबदारी टाकली आहे, सावरकरांना घरोघरी पोहोचवण्याची. तुम्हा आम्हावरती टीका होणार, धिक्कार होणार, ट्रोलिंग होणार, सगळं होणार, पण घाबरण्याची गरज नाही. हे आपल्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांच्याच 4 ओळी घेऊन मी माझ्या 2 शब्दांना विराम देतो. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारील रिपू मजला, मारील रिपू मजला, असा कवन जन्मला, असा कवन जन्मला. धन्यवाद. नमस्कार, मी यश वैद्य. आज मी सावरकरांचा एक पैलू उलगडणार आहे ज्याचं नाव आहे समाज क्रांतिकारक सावरकर. तुझं वीण जनन ते मरण, तुझं साठी मरण ते जनन, हे सावरकरांचं आयुष्य. सावरकरांचं जीवन म्हणजे एक धगधगतं अग्निकुंड आणि या अग्निकुंडाचे 2 कालखंड पडतात. पहिला कालखंड हा त्यांच्या जन्मापासून 1924 पर्यंतचा म्हणजे सावरकरांची अंदमानमधील जन्मठेपेपर्यंतचा, आणि दुसरा कालखंड हा जन्मठेपेपासून त्यांच्या मृत्यूपर्यंतचा म्हणजे 1966 पर्यंतचा.
आजवरती आपल्या वाचनामध्ये किंवा आपल्या बघण्यामध्ये कायम सावरकरांच्या पहिल्या कालखंडातील अनेक घटना आलेल्या आहेत. मग ती समुद्रातील उडी असो किंवा विदेशी कपड्यांची होळी असो. पण मला असं वाटतं आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते विचार दुसऱ्या कालखंडातील. दुसऱ्या कालखंडामध्ये सावरकरांनी समाज बदलाचे आणि समाज क्रांतीचे विचार मांडले. म्हणूनच मी विषय निवडला आहे समाज क्रांतिकारक सावरकर. मग आता समाज क्रांतिकारक का, समाज सुधारक का नाही? तर समाज सुधारक आणि समाज क्रांतिकारक यामधील फरक सांगताना लेखक धनंजय कीर यांनी फार सुंदर व्याख्या केली. ते असं म्हणतात की सुधारक हा जुन्या बांधकामाची पुनर्बांधणी करतो आणि क्रांतिकारक हा जुनं बांधकाम उद्ध्वस्त करतो आणि त्या ठिकाणी नव्यानं स्वतःचीच इमारत बांधतो. त्यामुळे सावरकर हे असेच कृतिशील समाज क्रांतिकारक होते. खरं तर आपल्याला माहिती आहे की कुटुंबातील एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब हे सुशिक्षित होतं. हे सावरकरांना माहीत होतं. त्याच पद्धतीने सावरकरांनी एक वेगळा उपाय शोधला. तो म्हणजे कुटुंबातील एका स्त्रीच्या मनातील अस्पृश्यता गेली तर संपूर्ण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मनातील अस्पृश्यता निघून जाईल. हे देखील सावरकरांनी वापरलं. याचाच अर्थ असा, याचंच एक सुंदर उदाहरण म्हणजे सावरकरांनी नवीन कल्पना मांडली आणि ती योजली देखील, ती म्हणजे अखिल हिंदू महिलांचं हळदी कुंकू. सावरकर कायम म्हणायचे की माझ्या सागरातील उडी तुम्ही विसरलात तरी चालेल, पण माझं समाजकार्य विसरू नका. याचाच अर्थ असा की स्वतःच्या आयुष्यातील ऐतिहासिक घटनांपेक्षा सुद्धा माझं समाजकार्य लक्षात ठेवा, असं सावरकरांना सांगायचे. हळदी कुंकू समारंभाचा एक सुंदर किस्सा आहे. शिरगावमधील दामले कुटुंबांच्या घरामध्ये एकदा हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलं होतं. सावरकरांचा आदेश होता, त्यानुसार सगळं नियोजन झालं आणि त्या पद्धतीने ब्राह्मणेतर महिलांनी त्या घरामध्ये यायचं आणि हळदी कुंकू सोहळा होणार असं ठरलं होतं. मित्रांनो, त्यावेळेस विचार करा, एका ब्राह्मण घरामध्ये इतर महिला येणार होत्या आणि त्यांना हळदी कुंकू आणि ओटी भरली जाणार होती. ही खऱ्या अर्थानं क्रांती होती. त्यावेळेस नियोजनाला सुरुवात झाली आणि हळदी कुंकाला देखील सुरुवात झाली. पण जसं ठरलं होतं त्याप्रमाणे होईनाच. म्हणजे महिला तर आल्या होत्या पण त्यांना हळदी कुंकू लावायला कोणी तयारच होईना. अशा वेळेला एक घटना घडली की ज्याची प्रेरणा त्यावेळेस सगळ्यांना मिळाली आणि ती घटना म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी माई सावरकर स्वतः पुढे आल्या आणि त्यांनी त्या महिलांना हळदी कुंकू लावलं आणि त्यांची ओटी भरली. याचा अर्थ असा की लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण असं न करता सावरकरांनी क्रांती तर घडवली पण त्याची सुरुवात आपल्याच घरातून ज्योत लावून केली. याचंच एक आणखी उदाहरण म्हणजे पौरोहित्य. आज पौरोहित्य, पूजा सांगणं या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण सावरकरांनी त्यावेळेला एक सुंदर व्याख्या मांडली होती. ती म्हणजे पौरोहित्य हा कुठल्याही जातीचा जन्मजात अधिकार नाही आहे, तर जो पौरोहित्य शिकेल तो पुरोहित. मला असं वाटतं हा सगळा सारा, आणि सावरकर मुळात पुढील काळामध्ये शिकत गेले किंवा गुरुम होत गेले अशातला भाग नाही. सावरकरांना अगदी लहानपणापासून या गोष्टी ज्ञात होत्या. म्हणजे आपल्या वहिनींना शाळेत घालण्यापासून असू दे किंवा अगदी वयाच्या 19व्या वर्षी विद्वानवर्षी 109 ओळींची कविता रचना असू दे, सावरकर लहानपणापासूनच त्या प्रगल्भ विचारांचे होते. हा सगळा सार झाला. पण थोडक्यात नाटककार प्रदीप दळवींच्या शब्दातच सांगायचं झालं तर वाऱ्याचा वेग, सूर्याची प्रखरता, खडकाची अभेद्यता आणि साक्षात बृहस्पतीनं शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची तेजस्विता म्हणजे तात्याराव सावरकर, म्हणजे तात्याराव सावरकर. नमस्कार. मी सावरकरांच्या आज एका अशा पैलूबद्दल बोलणार आहे ज्याचा दृढ संबंध सावरकरांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक पैलूशी आहे. तो म्हणजे सावरकरांची देशभक्ती. देशभक्त सावरकर. लहानगे सावरकर जे खेळ खेळायचे ना ते सुद्धा देशभक्तीशी निगडीत होते. त्यांच्या सवंगड्यांचे 2 गट करायचे, एक हिंदी गट एक इंग्रज गट, आणि दोघांमध्ये सुरू व्हायचा लुटूपुटूचा स्वातंत्र्य संग्राम. हेच सावरकर जेव्हा थोडेसे मोठे झाले, नाशिकमध्ये शिकण्यासाठी गेले. गावातला मुलगा जेव्हा शहराकडे जातो तेव्हा त्या शहराच्या झगमगाटामध्ये हरवून जातो. पण उलट सावरकर म्हणतात, माझे लहानपणीचे सवंगडीच फार चांगले होते. त्यांना राजनीतीची जाण होती, त्यांना देशभक्तीची आस होती. ह्या इथल्या शहरी तरुणांना काहीच नाही.
मग या शहरी तरुणांमध्ये देशभक्ती रुजवण्यासाठी सुरू झालं मित्रमंडळ. पुढे इंग्लंडच्या वारीला जायचं ठरलं बॅरिस्टर होण्यासाठी. अंतस्थ हेतू काय? भारतभरातले सगळे बुद्धिमान तरुण तिथे शिकण्यासाठी येतात. तिथे जायचं ते भारताच्या भवितव्याची चर्चा करण्यासाठी, म्हणून ती लंडनवारी. लंडनच्या वास्तव्यामध्ये सावरकरांनी देशभक्तीच्या ज्या ज्या काही लीला दाखवल्या त्याची परिणिती शेवटी झाली त्यांच्या अटकेत. अंदमानच्या त्या विजनवासामध्ये, त्या हाल अपेष्टामध्ये त्यांच्या मनात म्हणे आत्महत्येचे विचार यायचे. त्यावेळी सुद्धा सावरकरांनी स्वतःला हेच सांगितलं की मरायचंच आहे ना, मग काहीतरी राष्ट्रासाठी उपयुक्त काम करता करता मरे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचे प्राण त्यांच्या कुडीत धरून ठेवणारी होती ती देशभक्ती. मग पुढे त्यांची त्या कालकोठडीतनं सुटका झाली. हो, माफी मागूनच झाली. पुढे काय? भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता, पण समाज दुभंगलेला, जातीपातीमध्ये विभागलेला. उद्या स्वातंत्र्य मिळालं तर भारत एकसंध नको. उद्याचा स्वतंत्र भारत आज सुंदर व्हावा म्हणून सुरू झालं ते जात्युच्छेदन. आणि सगळ्यात शेवटी हिंदुत्व. या गोष्टीमुळे सावरकरांवर जहरी टीका झाली, आजही होते. पण हिंदुत्व आणि देशभक्ती ही वेगळी नव्हतीच मुळी. देशभक्तीच्या 2 पायऱ्या असतात. एक म्हणजे हा भारत देश माझा आहे असं वाटणं. ज्याला असं वाटतं तोच पुढच्या पायरीवर जाऊन असं म्हणू शकतो की मी या देशाचं काहीतरी देणं लागतो. त्या काळचे हिंदू इतके निष्क्रिय झाले होते की सावरकरांना त्यांना सांगावं लागलं, बाबांनो, हा भारत देश तुमचा आहे, ही तुमची पुण्यभूमी आहे, ही तुमची पितृभूमी आहे. तुमचे पूर्वज इथे राहिले, त्यांनी हा भारत देश घडवला, फळवला, फुलवला. ते इथे नांदले, नुसते नांदले नाहीत, तर जेव्हा जेव्हा जरूर पडेल तेव्हा तेव्हा हातात शस्त्र घेऊन या भूमीच्या संरक्षणासाठी प्राणपणाने लढले. लढता लढता कधी धारातर्थी पडले, कधी जिंकले, पण या भारतभूमीच्या संरक्षक पुरुषांचे तुम्ही वारस आहात. त्या भक्षक अशा पुरुषांचे वारस तुम्ही नाही आहात. ह्या भारतभूमीच्या संरक्षक पुरुषांशी वारसा हक्काने आपल्याला जे जोडतं ते सावरकरांचं हिंदुत्व. म्हणूनच हे हिंदुत्व ही देशभक्तीचीच पहिली पायरी आहे. आणि सावरकरांचं अवघं जीवन हे देशभक्तीचं मूर्तिमंत रूप आहे. त्या देशभक्त सावरकरांना नमन करते आणि थांबते. धन्यवाद. आपण आता एक ब्रेक घेऊ. खाली लंच रेडी आहे. ते पहिला जो खालचा गट आहे त्यांनी ऑलरेडी त्यांची ताटं घेतलेली आहे, जेवायला सुरुवात केली. म्हणून मी म्हटलं 2 जण अजून होतील म्हणून आपण पुढे. तर 1 तास आपल्याला जेवायचं आहे. जितके लवकर याल त्याच्या आत तर आपण अजून सुरू करू शकू लवकर. हां.